सर काय सांगाल रोबोट सर्जरीच्या संदर्भात आपण ज्या सर्जरी करत आहात त्याचा कशा प्रकारचा रिझल्ट आहे आणि नागरिकांना आपण काय आवाहन करा? आपल्याला जे रोबोटिक सर्जरी करतो आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे अति आधुनिक तरीका आहे. त्याच्याने माणसाला हा फायदा होतो की त्याचं हॉस्पिटलमध्ये राहणं कमी होतो, इंजेक्शन कमी लागतात, ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी कमी लागते, पेन कमी होतो आणि पायाची मुवमेंट खूप वाढते. त्याच्यामुळे माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये लवकर जाऊ शकतो आणि फॅमिलीला आणि माणसाला त्रास होत नाही, खास टाइम काढायला लागत नाही सर्जरीसाठी. असं डे केअर सारखं सर्जरी झाली आहे आता. आणि अजून एक आव्हान आहे की पेशंटला किंवा माणसाला आपलं गुडघेदुखी थांबायला सर्वात महत्त्वाचं वजन कंट्रोलमध्ये करायचे. जे आपल्या मांडीचे स्नायू असतात, मसल असतात, ज्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणतो, त्याला स्ट्रॉंग करायचं. सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज जी आपण करू शकतो ते आहे सायकलिंग, वॉकिंग आणि स्विमिंग. या 3 वस्तूंनी आपल्या मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होऊ शकते. आतापर्यंत किती सर्जरी आपल्याला पार पाडलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट कशा प्रकारे चाललाय? आतापर्यंत माझा पर्सनली मी अराउंड 3000 पेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केले. आणि आपण रोबोटिक तरीकेने जे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतोय त्याला आता 100 सर्जरी झाले. अनेक लोक अंगावरती गुडघेदुखीचा आजार काढतात, ट्रीटमेंट वेळेत घेत नाहीत, अशा नागरिकांना आपण काय आवाहन करा? गुडघेदुखी नुसतं डायरेक्ट गुडघे दुखतंय म्हणून डॉक्टर सर्जरी सांगणारे हा असा नसतो. मी जसं सांगितलं, गुडघे दुखण्याचं आणि सर्जरीपर्यंत पोहोचायचं जे वेळ असतो ते खूप जास्त असतो. काही लोकांना गुडघेदुखी नुसतं गोळ्यांनी आणि व्यायामाने बरं होऊ शकतो. तर प्लीज तुम्ही डॉक्टरला भेटा. आता ते तुम्ही ट्रीटमेंट कसं घेताय, होमिओपॅथी घेताय, ॲलोपॅथी घेताय, पंचकर्मा करताय की काही घेताय, ते सगळे जे ट्रीटमेंट फॉर्म आहे ते चालतात. पण आपण भेटलो आणि ट्रीटमेंट घेतलं तर मी एवढं नक्की सांगतो की आपण ऑपरेशन तर ढकलू शकणार पुढे. सर, रोबोटिक जर आपण वापरले यांच्यासाठी, पण त्याचा काय फायदा होऊ शकतो नागरिकांना? कितीपर्यंत त्यांना त्रास होऊ शकतो रोबोटिक वापरल्यामुळे? किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का? रोबोटिकनी जे आहे आपण रोबोटिक आणि आपण इम्प्लांट टाकतोय त्याचा फायदा हेच आहे की आपण जे नॉर्मल सर्जरी करायचो नॉन रोबोटिक तेव्हा माणसाचं जे स्नायू आहे ते जास्त कापायचे, हॉस्पिटलमध्ये राहणं जास्त व्हायचं आणि इंजेक्शन पण जास्त लागायचे. रोबोटिक नी सर्जरीमुळे पेशंट ऑलमोस्ट सेम डेवर चालतो, लवकर आपला नॉर्मल लाईफमध्ये येतो, फिजिओथेरपी पण कमी लागते आणि हॉस्पिटलचा स्टे पण कमी होतो. त्याच्यामुळे परिवारावर आणि पेशंटवर लोड कमी येतो. सर्वसामान्याला परवडेबल अशी ही सर्जरी आहे का? याची प्राधान्याने किती किंमत जाणवते? आजकाल मी एवढं सांगतो की सगळ्यांना ऑलमोस्ट इन्शुरन्स असतो आणि आपण जे किंमत ठेवली आहे त्या किंमतमध्ये ते इन्शुरन्स पास होऊन जातो. आणि सगळ्या सामान्य लोक पण माझ्याकडे येतात. जसं मी सांगितलं, माझ्याकडे पेनचे लोक येतात, मानगाव वाशिम शेतकरी लोक येतात, जळगावचे लोक येतात. तर ते सगळे सामान्य लोक आहे. असं काही सर्जरी नाही आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप हायर मिडल क्लास किंवा रिच असावं. नॉर्मल माणसं पण हे सर्जरी अफोर्ड करू शकतात. असंच आपण ठेवलं आहे सगळं.